जय श्रीराम, जय शिवराय. आज आपल्या शिवरायाच्या कार्यालयामध्ये आलेले हे बाबा यांचं 1936चा यांचा जन्म आहे. 90 वय रनिंग, सध्या 90 वय चालू आहे. हे शेती महामंडळामध्ये कामाला होते आणि यांनी यांच्या कष्टाचे, यांच्या मेहनतीचे जे पैसे, यांचे पेन्शनचे होते, शेतीच्या उत्पादनातून जे पैसे आले, हे सगळे यांनी संत नरहरी महाराज पतसंस्थेमध्ये सगळे जमा केले. जवळपास 3 ते 3.5 लाख रुपये या बाबांनी जमा केलेले. 2017ला यांनी त्याच्यामध्ये अकाउंट खोललं आणि शंकर गजानन कानडे असं बाबांचं नाव आहे. आणि त्यांनी 2017ला अकाउंट खोललं, पैसे तिथे टाकत गेले, एफड्या करत गेले, जमा करत गेले. 3 ते 3.5 लाख रुपये झाले. आणि जेव्हा ते पैसे काढायला गेले त्यावेळेस पतसंस्था डबघाईला आली आणि आता सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे श्रीरामपूरचा तो विषय गेलेला आहे. परंतु आज हे आजारपणामध्ये खिळलेले बाबा, 90 वय झालेलं आहे, किडनीचा आजार आहे, त्यांना बीपीचा त्रास आहे, बरेचसं त्यांचं त्या ठिकाणी वर्षभरापूर्वी त्यांना पॅरालिसिसचा देखील झटका आलेला होता. असे आजार त्यांना असल्यामुळे त्यांचा उपचार चालू आहे. महिन्याला त्यांना मोठा खर्च असतो. आता गेल्या 2 महिन्यापूर्वी 50,000चं त्यांना हॉस्पिटलचं बिल आलं. हे पैसे ते स्वतःच्या हक्काचे पैसे, स्वतःच्या कष्टाचे पैसे जे त्यांनी म्हातारपणामध्ये, आजारपणामध्ये ठेवलेले होते, ते पतसंस्थेच्या माध्यमातून मिळत नाही, या सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून मिळत नाही. 100 वेळेस कागदपत्र घेऊन जाणार, 100 वेळेस अर्ज करणार, 100 वेळेस त्यांना विनंत्या करणार. हे सगळे ठेवीच्या पावते, सगळं ओरिजिनल कागदपत्र आहे. एकही याच्यात चुकीचा त्या ठिकाणी विषय नाही. परंतु आजपर्यंत या पतसंस्थेकडून किंवा त्या निबंधक कार्यालयाकडून यांना न्याय मिळाला नाही. आता आमचं मी तुम्हाला निबंधकाला फोन केला होता, तुम्ही सांगता गुन्हा दाखल होणार आहे, अमुक होणार आहे. मग तोपर्यंत बाबांचं काय? हे बाबांना मग काय आता असं तुम्ही जीव जमून द्यायला सोडणार आहे का? अशी हरामी वृत्ती आपल्या त्या ठिकाणी आहे का सरकारी यंत्रणेची? आमचं म्हणणं आहे का बाबांना न्याय मिळाला पाहिजे. बाबाचे हक्काचे पैसे, अरे नाही सगळे पैसे, पण त्यांच्या उपचारासाठी किमान महिन्याला जो खर्च लागतो त्यांना, त्यांच्या उपचारासाठी, आजारपणासाठी, शेवटसाठी त्यांनी जे ठेवलेली ते तरी त्यांना तुम्ही द्या. आणि जर नाही दिले तर मग आमचं आंदोलन एकदम वेगळ्या पद्धतीने राहील. आणि त्याला जर तुम्ही परत माझ्या जीवाचं काही कमी जास्त झालं याला जबाबदार तुम्ही संस्था राहणार. नरहरी पतसंस्था आणि निबंध कार्यालय